हे एक असं पाणी आहे जे दिवसभर फक्त तुम्हाला पीत राहायचं आहे. तर तुम्ही कसली डाएट न करता, कसली एक्सरसाइज न करता फक्त हे पाणी पीत राहिलात तर तुमचं वजन झपाट्याने कमी होणार आहे. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे की माझे अगोदरचे कपडे जेवढे टाईट होत होते आता ते खूप लूज व्हायला लागलेले आहे. अजून तर आपली जर्नी सुरूच आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज केल्यामुळे हार्मोनल बॅलन्स वगैरे होतं किंवा जे थायरॉइड PCOD होतं ते सुद्धा पूर्वरत येत असतं आणि आपली लाईफस्टाईलसुद्धा चांगली होती. आणि बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे. हा जो टॉप आहे अगोदर मला एकदम फिट होत होता आणि तुम्ही बघू शकता आता हा किती जास्त लूज झालेला आहे. सोबतच गालसुद्धा हळूहळू आत जायला लागलेले आहेत, फॅट लॉस होत आहेत आणि स्किनसुद्धा खूप छान झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पिंपल्स वगैरे येतात ते सुद्धा येणं बंद झालेलं आहेत. खूप सुंदर असा रिझल्ट येतो. हे पाणी मी पीत असते, रोज तर नाही पीत, पण हप्त्यातून मी 2 ते 3 वेळेस हे पाणी नक्की बनवत असते. रोज बनवलं तर तुम्हाला यापेक्षा दुप्पट रिझल्ट बघायला भेटणार आहे. एक मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. आता जर तुमचं वजन 80 ते 70 किलो असेल तर तुम्हाला इथे 2 लिटर पाणी या हिसाबाने घ्यायचं आहे. 70 असेल तर तुम्हाला बघा लागणार आहे 3.5 लिटर पाणी लागणार आहेत. 3.5 लिटर पाणी घेऊ शकतात. पण माझ्याकडे जे आहे एकदम यापेक्षा मोठं पातेलं नव्हतं, त्यामुळे इथे मी 2 लिटर बरोबर मोजून मापून पाणी घेतलेलं आहे. जर तुमचं वजन 70 ते 80च्या आत असेल तर तुम्हाला इथे 3.5 लिटर पाण्याचा यूज करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, गॅसच्या मोठे आच करायचे आहे आणि हळूहळू यात काही इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत. तर अर्धा चमचा आपल्याला यात टाकायचा आहे जिरे. जिऱ्यामुळे काय होतं, हे आपल्या मेटाबॉलिझमला बूस्ट करण्यात मदत करते. तुमच्या पोटावरची जे काही ऑल फॅट आहे ते शरीरातील मेल्ट करण्यास खूप जबरदस्त पद्धतीने मदत करतो. सोबतच आपण यात टाकणार आहोत 2 ते 3 दालचिनीचे तुकडे. दालचिनी ही खूप गरजेची आहे, त्यामुळे आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत. ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांनी दालचिनीचे पाणी आवर्जून पिले पाहिजे. आता ज्यांची कोणाची डिलेव्हरी झालेली आहे, वजन खूप जास्त आहे पण बाळ अजून ब्रेस्ट फीड करते आणि नुसतीच डिलेव्हरी झाली, अशांनी हे पाणी प्यायचे. पण काही पदार्थ यामध्ये टाकायचे नाही. ते कोणते तर ते समोर सांगणारच आहे. त्याआधी आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा ओवा. यामुळे जळजळ कमी होते, भूक कमी लागते, कॅलरीज बर्न होतात, डायजेशन प्रॉपरली होतं, मेटाबॉलिझम प्रॉपरली होतं, कॉन्स्टिपेशन ज्यांना कोणा कॉन्स्टिपेशन होतं ते कमी होण्यास मदत होते. आता ज्यांची डिलेव्हरी झालेली आहे, जे प्रेग्नेंट आहे त्यांनी प्रेग्नेन्सीमध्ये हे पाणी बिलकुल प्यायचं नाही आणि ज्यांची डिलेव्हरी झालेली आहेत त्यांनी दिवसभराकरता फक्त हे 3 पदार्थ टाकून पाणी प्यायचं आहे. पुढचे जे पदार्थ ॲड करणार आहेत ते पदार्थ तुम्हाला बिलकुल टाकायचे नाहीत. फक्त जिरे, ओवा आणि दालचिनीचं पाणी तुम्हाला रोज प्यायचं आहे. तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही. तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. आता यामध्ये आपण आणखी काही पदार्थ ॲड करणार आहोत. तर बघा इथे मी एक लिंबू घेतलेला आहे. लिंबाला आपण कट करून घेणार आहोत. आता पुन्हा पुन्हा सांगते, ज्यांची कोणची डिलेव्हरी झालेली आहे, बाळ अजून बेड फीड करतंय तर त्यांनी हे पदार्थ अजिबात ॲड करू नका. बाळाला सर्दी वगैरे होत आहे तर बघा लिंबूला एकदम छान असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा लिंबामुळे काय होते, आपली जी चरबी आहे ती मेल्ट होण्यास मदत होते. त्याचबरोबर यामध्ये आपण टाकणार आहोत आल्याचा तुकडा. तर बघा मी इथे आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे. त्याला आपण या प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतणार आहोत. त्याचबरोबर आपण इथे घेणार आहोत पुदिन्याचं पानं, जी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. तोपर्यंत तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहेत. आता जे आपण कापून घेतलेले जे सगळ्या वस्तू आहेत ते यामध्ये टाकायचे आहे. आता लक्ष द्या, हे पाणी तुम्ही 2 पद्धतीने बनवू शकता. एक पद्धत म्हणजे मी तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर सरळ तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे तसं करू शकता. आता दुसरी पद्धत म्हणजे रात्री झोपण्याआधी रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये समजा हेच पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हे सगळं पदार्थ टाकायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि सकाळी तुम्हाला हे पाणी गाळून प्यायचं आहे. बॉटलमध्ये ठेवून तुम्ही हे पाणी दिवसभर प्यायचं आहे. तुम्हाला ही गरम करण्याची प्रोसेस इकडे फॉलो करण्याची गरज नाही.
तर बघा, हे 2 लिटर पाणी आहे. यानंतर तुम्हाला जे काही एक्स्ट्रा पाणी प्यायचं आहे 3 ते 4 लिटर तुमचं इनटेक असेल रोजचा, तर तुम्ही तुमच्या रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये केले तरी चालेल किंवा पूर्ण तुम्ही 4 लिटर पाणी असंच बनवलं तरी चालेल. अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आणि घ्यायचं. यावरती जे आहे तुम्हाला झाकण ठेवायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला पीत राहायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे हे गरमच राहील आणि कोमटसर पाण्याचा चांगला प्रभाव होईल तुमच्या शरीरावरती दिसून येईल आणि त्यासोबतच वेट लॉस फॅट लॉस खूप चांगल्या पद्धतीने होईल. सिप करून हे पाणी तुम्हाला पीत राहायचं आहे. बिलकुल कॉन्स्टिपेशन वगैरे काहीच होणार नाही. बिनधास्तपणे तुम्ही याचे सेवन करू शकता. या पद्धतीने तुमचा वेट लॉस होतो. तुम्हाला डाएट एक्सरसाइज करायची गरज नाही. डाएटमध्ये फक्त तुम्ही एक काम करा, तुम्ही पोळी खात असाल तर पोळी हळूहळू कमी करा आणि पोळीऐवजी भाकरी खा. पोळी खाल्ली तर काही हरकत नाही, पण आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी एवढी नाही की पोळी प्रॉपर पद्धतीने आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होईल. त्याचबरोबर आपण भाकरी खाल्ली तर खूप लवकर डायजेस्ट होते आणि त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने मेटाबॉलिझम डायजेशन प्रॉपर होतं आणि रिझल्टसुद्धा खूप छान बघायला भेटतो. त्यामुळे तुम्ही नक्की या पद्धतीने हे ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर चला, इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.